नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात गारपिटीने अक्षरशः हाहाकार माजवला। हातात ओंडाशी आलेलं पीक केवळ एका क्षणात निसर्गानं हिरावून घेतलं आणि कष्टकरी बळीराजा पुन्हा एकदा उघड्यावर आलाय। शेतामध्ये राबून उन्हातानात घाम गाळून आशेच्या प्रत्येक थेंबानं पीक उभं करणारा शेतकरी पण बाजारात भाव नाही आणि त्यातच अस्मानी संकट या दुहेरी फटक्यामध्ये शेतकऱ्याच्या आयुष्याचा तोलच जातो। असंच काहीचं चित्र साकूर येथील शेतकरी बाबाजी शंकर मनसुख यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते। अवघ्या 15 दिवसांपूर्वी मोठ्या आशेनं त्यांनी पाऊण एकर क्षेत्रामध्ये जवळपास 36,000 फ्लॉवरची रोपे लावलेली होती। प्रत्येक रोपामध्ये त्यांनी स्वप्न पेरलं होतं, उद्याचा विश्वास ठेवलेला होता। मात्र शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या अचानक गारपिटीनं या सगळ्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरवलं। गारांच्या तडाख्यानं उभं असलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालंय। क्षणात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त झालं आणि सर्वात वेदनादायक क्षण म्हणजे ज्या हातांनी ही रोपं लावली त्याच हातांनी ही उपटून फेकण्याची वेळ बाबाजी मनसुख यांच्यावर आली आहे। जवळपास 36,000 फ्लॉवरची रोपं त्यांनी स्वतःच्या हाताने उपटून टाकली आहेत। या गारपिटीमुळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे ही फक्त पीक नाही तर त्यांची मेहनत, त्यांची स्वप्न आणि त्यांची आशा सुद्धा उद्ध्वस्त झाली आहे। रोपे उपटताना बाबाजी मनसुख, लहानबाई मनसुख आणि दत्तात्रय मनसुख यांच्या डोळ्यातील अश्रू सगळंच काही सांगून जातं। या क्षणी शब्द नव्हते पण वेदना प्रचंड होती। त्यांनाच नाही राहिलं काय होतं। कशामुळे झाले? गारामुळे म्हणजे गारपीट झाली का? गारपीट झाली ते गेलं पार शेंडा गेला सगळंच। हा, पाऊण 2 एकर आणि किती रोपं लावले होते सगळे? 36,000। साधारणतः किती खर्च आला होता आतापर्यंत? साधारण त्याचं आता मेहनतन खतन दुनियान भांडवल ते जवळजवळ पार पाऊण 2 लाखाच्या आत गेला असं। खतं टाकले, फवारे मारले 2। कधी लावले होते रोपे? 18 तारखेला मागच्या महिन्यात। हा, काय? दुःख वाटत मग आता काय बसत का रडत। हा, रडून काय येणार आहे? शासनाकडे काय मागणी कराल तुम्ही? काय द्यायचं ते देतील, नाही तर नाही द्यायची। हा, आता काय पर्याय काय दुसरा? परत उद्या लागवड करून टाकू। मग आता काय दुसरं म्हणजे परत आता नवीन लागवड परत करायची? त्याच्यात लागवड करणार आम्ही, त्याला काय इलाज? परत तेवढंच रोप आणायचे? तेवढंच रोपं आणणार, त्याला काय? मग आता काय पडीक ठेवून जमणार आहे? म्हणजे हे सगळं नुकसान गारपिटीने झालेलं आहे। हा, कशामुळे नुकसान झालं तुमचं फ्लावरचं? गारामुळं त्याला काय शासनाकडे काय मागणी करशाल तुम्ही? आता काय भेटन ते भेटन, त्याला काय करायचं? सगळे खराब झाले। काय वाटतं आता शासनाकडून काही तुम्हाला भरपाई मिळावी काय किंवा काय शासनाने दखल घ्यावी याच्याबद्दल? आता काय भेटन ते भेटन, मग काय करायचं आपल्याला? एकीकडे बाजारभावाचा प्रश्न आणि दुसरीकडे निसर्गाचा कोप या दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता आधार कोण देणार हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे आणि कदाचित उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही।